नमस्कार. प्रमोद. अलीकडे आपण पाहतोय की बऱ्याच प्रकरणामध्ये कॉलेजमधली मुलं मुली ज्यांचं वय कमी आहे, म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी आणि 21 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा, हे दोन्ही मुलं मोबाईल बघून म्हणणं अन्य कुठले काही प्रकारचे एक विचित्र चित्र बघून तर त्यांच्या हातून काही चुकीची पावलं पडतात. आणि मग अशा पद्धतीचं जर त्यांच्याकडून चुकीची पावलं पडली, म्हणजेच त्या मुलाकडून त्या मुलीचा विनयभंग झाला, बलात्कार झाला, सहकुशीने प्रेम प्रकरण झालं, म्हणजे थोडक्यात त्यांचे लैंगिक संबंध आले, तर हा पोस्को कायद्यानुसार गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यानुसार पोस्कोनुसार त्या व्यक्तीला त्या कायद्यानुसार शिक्षा होती. मात्र अलीकडे हे अनेक प्रकारे अनेक समाजामध्ये, श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही समाजामध्ये असो, काळा असो, गोरा असो, पृथ्वीवरचे तरुण मुलांना वयात आल्यानंतर त्यांच्या तारुण्य निसर्गाने दिलेली देणगी, तर त्यांना त्या देणगीचा, तारुण्याचा उपभोग घेण्याचा मूलभूत अधिकार आहे. म्हणून पूर्वीची लोक सांगत होती की 16वं वर्ष धोक्याचं. तसं एका चित्रपटामध्ये, मराठी चित्रपटामध्ये एक गाणं देखील आहे. म्हणजे खूप वर्षापूर्वी 16 वर्षाची मुलगी झाली की ती वयात आली, तिला मासिक पाळी आली, आता तिचं लग्न केलं पाहिजे. म्हणून पूर्वीची लोक वयात येण्याच्या अगोदरच, म्हणजे 13-14 वर्षाची मुलगी आणि 17-18, 19 वर्षाचा मुलगा असला की त्यांची लग्न लावून देत होती. त्याच्यामुळं आता जी मुलगी हरवली आहे किंवा बेपत्ता झाली, गायब झाली, तर ती हरवलेली नसती, बेपत्ता नसती, गायब नसती, तर ग्रामीण भागामधल्या लोकांच्या भाषेत सांगायचं की ती पळून गेली. आणि हेच टेन्शन सध्या त्या मुलीच्या आईवडिलाला आहे. पुन्हा पोस्को कायदा, बऱ्याच वेळेला आपण बघितलं की अलीकडे पोस्कोच्या कायद्यानुसार अनेक प्रकरणं घडतायत आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद होतात. बरेचसे प्रकरणं अशीही आहेत की सहकुशीने त्यांचा संबंध आलेला असतात, परंतु त्या प्रकरण उघड पडलं की आपली घरची नालिष्टी किंवा त्या मुलीचं लग्न होणार नाही किंवा त्या दुसऱ्या जातीचा मुलगा आहे असं मिळून पुन्हा वादविवाद होतो आणि नंतर पुन्हा पोस्कोच्या नावाखाली काही चुकीच्या केसेस देखील होतात. आणि अशा वेळेस ह्या दोन्हीही मुलांचं वय बसत नाही, पण ह्या पोस्कोच्या कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, तर त्यांच्या हातून गुन्हाच नाही. हा गुन्हा कशाला म्हणायचं? जर एखाद्या व्यक्तीच्या मनाविरोधामध्ये जर बळजबरी केली, बलात्कार केला किंवा अधूनमधून सारखा त्रास दिला, इच्छेविरोधात जर वागत असेल तर तो गुन्हा आहे. आणि या संदर्भामध्ये अलीकड दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण एक निर्णय दिलेला आहे. तो निर्णय असा आहे की किशोरवयीन मुलांना प्रेम संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी न्यायालयाने टिप्पणी दिलेली आहे. आणि ह्या टिप्पणीमुळं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. डिसेंबर 2014 मध्ये
एक 17 वर्षाची मुलगी शिकवणीला गेली, ती परत आलीच नाही, म्हणून त्या मुलीच्या वडिलाने मुलगी हरवलेली आहे म्हणून पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी त्याचा चौकशी केली आणि ती मुलगी त्या मुलीच्या मित्राबरोबर, तरुण मित्राबरोबर सापडली. आणि मग हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं. तर मग त्याच्यामध्ये पोस्कोनुसार एक प्रकारचे गुन्हा दाखल झाला. कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं. कनिष्ठ न्यायालयाचा निकाल दिल्ली सरकारला मान्य नव्हता, म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली, अपील केलं. आणि मागच्याच आठवड्यामध्ये दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे की जरी मुलगा आणि मुलगी किशोर वयाचे असतील आणि त्यांच्या सहकुशीने जर त्यांचे प्रेमसंबंध असतील, कुठल्या प्रकारची बळजबरी नसताना सहकुशीने जर ते असतील, त्यांचे प्रेमसंबंध असतील, तर निसर्गाने त्यांना दिलेल्या तारुण्याची, ह्या देणगीचा त्यांना उपभोग करण्याचा एक प्रकारचा अधिकार म्हणा, किंवा त्यांना कोर्टाच्या भाषेमध्ये एक प्रकारचं त्यांना सहमतीने ठेवलेल्या संबंधाचा अधिकार आहे. आणि हा गुन्हा होऊ शकत नाही. विनाकारणच आपण पोस्को खाली गुन्हा करतो आणि त्यांना जेलमध्ये टाकतो. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यांच्या कोवळ्या मनाला कुठेतरी एक प्रकारचं एक कायमचे एक अपराधाची भावना निर्माण होती. मात्र हे त्या लहान वयामध्ये प्रेमसंबंध आल्यानंतर मात्र माझ्यासारख्याला असं वाटतं की जोपर्यंत त्या मुलीचं 18 वर्ष पूर्ण होत नाही आणि त्या मुलाचं 21 वर्ष पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मूलबाळ होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी. नाहीतर लहान वयामध्ये जर मूल झालं, पिशवी लहान असते, गर्भाशयाची वाढ होत नाही आणि नंतर ते कुपोषित मूल होतं, तर त्या मुलावर अन्याय होऊ नये म्हणून निदान अशा पद्धतीच्या नवीन काही आता चर्चेमधून अनेक असे मुद्दे येतील. तर मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वपूर्ण एक निर्णय झालेला आहे. आणि आता पोस्कोच्या कायद्यामध्ये निश्चितच सुधारणा करण्यासाठी न्यायमूर्ती, रिटायर्ड न्यायमूर्ती, त्यानंतर वकील आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर, एनजीओची लोक, आई, वडील, पालक आणि विद्यार्थी, तरुण, मुलं, मुली यांचे एक प्रकारचे सेमिनार, चर्चासत्र किंवा एखादा सर्वे करून त्यांच्या मनामध्ये या निकालाबद्दल काय आहे आणि काय असावं, काय नसावं, यासाठी लोकांच्या संदर्भामध्ये जनजागृती होऊन लोकांची मतं तयार करून ही न्यायालयाकडे दिली पाहिजे. आणि पोस्को कायद्यामध्ये सुधारणा होऊन सर्वांना योग्य असा, जो त्रास होणार नाही असा कायद्यामध्ये सुधारणा व्हावी असंच मला वाटतं. नमस्कार.